तर मंडळींनो, थंडी चालू झाली आहे. आपल्या जिभेला चव आणणारी आणि आपले हाडं मजबूत करून शरीरामध्ये गरमी तयार करणारी ही काळी डाळ एक वेळा नक्की ट्राय करा. चवीला खूप अप्रतिम लागते. तुमच्या मटणाला सुद्धा मागं राहा म्हणेल, पण तुम्हाला ह्या पद्धतीने ती बनवावी लागेल. तेव्हा तुम्हाला अजिबात नॉनव्हेजची सुद्धा आठवण येणार नाही आणि चवीला एकदम भारी असते बरं का. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळी डाळ घ्यायची आहे. तर मी इथं 4 माणसांसाठी बनवते आहे. तर तुम्ही बघू शकता मी छोटंसं बाउल भरून ही डाळ घेतली आहे आणि ही डाळ शिजून खूप जास्त क्वांटिटीमध्ये होते, फुलते खूप जास्त, त्यामुळे मी एवढीच घेतली. त्यानंतर ह्यामध्ये फक्त एवढीशी चण्याची डाळ घेते आहे आणि वाटीत जर टाकून बघितली तर बघू शकता तळालाच लागेल एवढी फक्त आपली डाळ आहे. तर चण्याच्या डाळीने ह्यामध्ये खूप छान फ्लेवर उतरतो. त्यासाठी चण्याची डाळ आवर्जून ह्यामध्ये टाका जर मसाल्याची बनवायची असेल तर. ह्यामध्ये मस्तपैकी असं पाणी घालायचं, एकदम स्वच्छ ही डाळ धुवून घ्यायची, कारण ह्या डाळीमध्ये ना खूप जास्त कस निघतो आणि काळपट पाणीसुद्धा खूप जास्त निघतं. तर ह्याला मस्तपैकी आपण 4 ते 5 पाण्याने धुवून घेऊया. बघू शकता असं चोळून धुवायचं आहे, म्हणजे पूर्ण जे वरचा काळपटपणा असतो ना तो डाळीचा सगळा निघून जाईल आणि डाळ खायला कचकच लागणार नाही, एकदम टेस्टी पण लागेल. आता बघू शकता एवढं घाण पाणी निघालं आहे, तर आपल्याला एकदम स्वच्छ पाणी निघेपर्यंत त्याला असं धुवून घ्यायचं आहे. बघू शकता किती स्वच्छ पाणी निघेपर्यंत मी त्याला धुवून घेतलं आहे. आणि डाळ काळी असल्यामुळे थोडंसं त्या पाण्याचा कलर थोडंसं आपल्याला असं काळपट दिसतोय किंवा थोडासा असा मळका दिसतोय, पण पाणी एकदम क्लीन निघालेलं आहे त्याचं. आणि आता काय करायचं, मी इथं आधीच कुकरमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं. तर ह्यामध्ये आपल्याला किंचित फक्त पाव चमचा एवढी हळद टाकायची आहे, तो पण छोटा चमचा आहे मसाल्याचा डब्यातला आपला. आणि चवीनुसार थोडंसं मी मीठ घालते, अर्धा चमचा, कारण मी माझ्या मायडूला ह्यातली ना डाळ काढून ठेवणार आहे की तिला तिखट नको, त्यामुळे मी ह्यातली थोडीशी फिक्की डाळ तिला काढून ठेवणार आहे. त्या डाळीमध्ये थोडीशी चव उतरायला हवी म्हणून थोडंसं मीठ आणि हळद टाकली. तर तसंही तुम्हाला हळद ह्यामध्ये टाकायलाच लागते. आता बघू शकता मस्तपैकी आपल्याला ही डाळ आहे ना 3 शिट्ट्या ह्याच्या काढून घ्यायच्यात आणि अशी मस्तपैकी स्वच्छ धुतलेली डाळ बघू शकता तुम्ही. पाण्यात कुकरमध्ये अजिबात त्याचा कलर चेंज झाला नाही, बघू शकता तुम्ही. आता काय करायचं आहे, 2-3 शिट्ट्या आपल्याला मस्तपैकी झाकण लावून ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत. ही डाळ शरीरासाठी खूप गुणकारी आहे. शक्यतोवर थंडीमध्ये ही बाळंतीणीला सुद्धा खायला देतात, कारण ही हिवाळ्यामध्ये शरीरातला कस भरून काढते त्यासाठी. आता बघू शकता इथे आपण घेतलं लसण, तर लसण मी भरपूर घेतलं आहे. ह्या भाजीला लसण आल्याची टेस्ट खूप जास्त गरजेची असते, तर त्यामुळे मी लसूण जास्त घेतला आहे. तुम्ही वाटलं तर ह्यातला थोडासा कमीसुद्धा करू शकता. 4 माणसांसाठी मी भाजी बनवते, तर इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे. तुम्ही सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. एक मोठ्या साईजचा कांदा आणि कोथिंबीर. आपल्याला ह्यामध्ये कुठलेच जास्त मसाले घालायची गरज नाही आहे, खडे मसाले वगैरे सगळं हे मस्तपैकी असं कट करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हे आपण आता मस्तपैकी तव्यावर तेल टाकूया. तर मी ह्याच गॅसवरती पहिली डाळ शिजायला ठेवली होती, ती मी दुसऱ्या गॅसवरती ठेवली आता. आणि आपल्याला लोखंडाचा तवा शक्यतो कुठलाही मसाला भाजा तुम्ही किंवा कुठलाही फ्राय करा मसाला, त्यासाठी लोखंडाचा तवा वापरा, कारण आपण मसाला जो आहे ना तो छान खरपूस परतून घेत असतो आणि लोखंड आपल्या शरीरामध्ये थोडंसं जाणं गरजेचं असतं. तर ह्या पद्धतीने का होईना पण आपल्या पोटात थोडंसं लोहा जाणं गरजेचं असतं, त्यामुळे मी मसाला भाजायला कधीच मी दुसऱ्या तव्याचा वापर करत नाही. शक्यतोवर मी लोखंडाचा तव्याचाच वापर करते आणि ह्याच्यावर मसालाही खूप झटपट भाजून होतो. तर आता खोबरं जे आहे ना असं मस्तपैकी आपल्याला खरपूस होईपर्यंत इथं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मस्तपैकी त्याचा वास सुटेपर्यंत परतायचं आहे. खरपूस वास यायला लागला, मस्तपैकी खोबरं एका भांड्यात काढून घेतलं. त्याच तव्यावर आता परत कांदा टाकायचा आहे, थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं आहे. तुम्ही कमी तेलात सुद्धा हा मसाला भाजू शकता. कांदा तर अशी गोष्ट आहे बिना तेलाचं सुद्धा तुम्ही त्याला भाजू शकता, पण त्याची आतपर्यंत शिजण्याची जी प्रोसेस आहे ना ती तेल टाकल्यावर लवकर होते. त्यामुळं घाई गडबड नसेल तर तेल टाकूनच मसाला भाजायचा आहे, परतायचा आहे. गडबड नसेल तुम्हाला तर तसाही कमी गॅसवर बिना तेलाचा कांदा तुम्ही भाजू शकता. आता बघू शकता इथे घातलं आहे मी लसूण आणि आलं. तर अर्धवटचा कांदा परतून झाला, त्यानंतर लसूण आलं घालायचं. सुरुवातीलाच घातलं तर लसूण आलं त्याच्यासोबत करपून जाईल आणि त्याचा फ्लेवर चालला जाईल, त्यामुळे अर्धवट कांदा आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला हे आलं आणि लसूण टाकायचं आहे. आता काय करायचं आहे, आपला जो मसाला आहे ना तुम्ही गार करायला ठेवला होता एका डिशमध्ये काढून असा, तर सर्व मसाला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे भांड्यामध्ये. आपल्याला बघू शकता गार झाल्यानंतरच वाटा. आणि आता त्यामध्ये भरभरून अशी आपण कोथिंबीर घालूया. बघू शकता तुम्ही कोथिंबीर घालून घ्यायची ह्याच्यासाठी भरभरून, कारण कोथिंबीर वाटल्यानंतर जो त्याचा फ्लेवर उतरतो आपल्या मसाल्यामध्ये, तर सगळ्या मसाल्यांची जी चव आहे ना ती बॅलन्स करण्यासाठी आपण कोथिंबीर टाकायचं आहे. आणि आता बघू शकता आपण हे मसाला वाटलेला साईडला ठेवूया. कुकरचं झाकण उघडलं आहे, मी गॅस आधीच बंद करून ठेवला होता. आता बघू शकता आपल्याला जास्त ही गाळ शिजलेली डाळ नको आहे किंवा जास्त डाळंब्याही नको आहे, तर आपल्याला अशी चमच्याने सहज मॅश होईन अशी आपल्याला डाळ ठेवायची आहे. पण जास्त आपल्याला जसं आपण वरण बनवतो किंवा तुरीची मुगाची डाळ बनवतो तसं आपल्याला एवढा गाळ करायचं नाही ह्याचा.
आता बघू शकता मी माझ्या माहीसाठी एक वेगळ्या डिशमध्ये थोडीशी काढून ठेवते, ती अजिबात तिखट खात नाही आणि ही डाळ शरीरासाठी चांगली म्हणून मी माझ्या माहीला सुद्धा ही डाळ आवर्जून खायला घालते। तुम्ही सुद्धा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ही डाळ आपल्या मुलांना खायला घालायची आहे। डोसा इडली काही पण करा, त्यामध्ये डोसा बनवला तर थोडीशी डाळ जास्त टाकली तरी आपला डोसा बिघडत नाही। आणि आपली ही डाळ आहे ना, तर तुम्ही हलका तडका देऊ शकता याला, कांदा आलं लसूण टाकून पिवळी फोडणी देऊन सुद्धा मुलांना खाऊ घालू शकता। तर असे हलक्या हाताने मी फक्त चमच्याने मॅश केले, तुम्ही बघू शकता ह्याच पद्धतीचं आपल्याला ह्याला टेक्स्चर हवं आहे, किंवा जास्त गाळ करायचं नाही, जेव्हा जास्त डाळिंबा ठेवायचे नाही, अशी मीडियम आपल्याला ही डाळ ठेवायची आहे। आता मी 2 ते 3 पळ्या ह्यामध्ये कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हा वाटलेला मसाला। तर आता मसाला घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं हलकंसं त्याला आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे मसाल्याला। आता बघू शकता तुम्ही सर्व मसाला टाकला आहे तेलामध्ये, मस्तपैकी तेल गरम झालं होतं कडकडीत एकदम, आणि गॅस थोडासा खराब झाला, तुम्ही बघू शकता शिट्टी झाल्यामुळे ते सगळे शितोडे उडलेत गॅसवर। आणि आता मस्तपैकी आपल्याला थोडंसं याला हलकं मिक्स केलं ना का ह्यामध्ये आपण आपल्याला जे सुके मसाले लागणार आहेत ते घालूया। तर छोट्या चमच्याने 1.5 चमचा मी लाल तिखट टाकलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता। अर्धा चमचा फक्त हळद टाकली, कारण या भाजीमध्ये जास्त हळद घालायची नाही, कारण की ही भाजी उघरट लागेल त्यामुळे। आणि काळा मसाला घालते छोटा 1 चमचा, हा चमचा खूप छोटा आहे। त्यानंतर हा माझा घरगुती मसाला आहे, तर ह्या मसाल्यामध्ये सर्व मसाले मिक्स आहेत। आपली जी स्पायसी तिखटवाली मिरची असते ती, बेडगी मिरची, त्यानंतर सर्व खडे मसाले, सर्वाची पावडर, धने वगैरे सगळे या मसाल्यामध्ये मी टाकलेला आहे आणि हा घरातच बनवलेला आहे। तर आता हा मसाला जो आहे ना तो सुद्धा 1 चमचा टाकला आहे आणि ह्या सर्व मसाल्यांचं कॉम्बिनेशन एवढं छान लागतं या भाजीमध्ये की विचारूच नका। तुमचं मटणसुद्धा ह्याच्या पुढे फिकं पडेल एवढी ही भारी, जे हे डाळ ह्या पद्धतीने करून खात असतील ना तर त्यांना ह्याचा 100% अनुभव असेल की ही डाळ किती भारी लागते खायला। ह्याच्यासोबत फक्त तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीच खा, एकदम भारी लागेल, किंवा फक्त भात खाल्ला तरीही चालेल, चपातीसोबत ही भाजी एवढी भारी लागणार नाही खायला तुम्हाला। आणि आता जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता ते सुद्धा ह्यामध्ये धुवून टाकलं आहे आपण, जेणेकरून तो मसाला वेस्ट जाऊ नये। आणि डाळीमध्ये आधीच मी लागेल तेवढं थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेतलं होतं, जेणेकरून एकदम मसाल्यात सोडल्यावर हे मिक्स करायला हार्ड जाऊ नये किंवा जड जाऊ नये त्यासाठी। आता बघू शकता मस्तपैकी एकदम स्मूथ टेक्स्चर झालेलं आहे। आता आपण कसंही मिक्स केलं ना लगेच ही भाजी आपली मिक्स होऊन जाणार। बघू शकता आता तुम्हाला घट्ट पातळ जेवढं पाहिजे तुम्ही करू शकता, पण जर तुम्हाला ही डाळ जर का एकदम मस्तपैकी चुरून मुरून खायची असेल तर तुम्ही ही डाळ थोडीशी ह्याच्यापेक्षाही पातळ ठेवा, आणि जर कासाला लावून खायची असेल तर एवढी किंवा ह्याच्यापेक्षा घट्टही करू शकता। पण मला असंच टेक्स्चर पाहिजे, मी थोडंसं अजून कुकरमध्ये आपल्या डाळ आहे ना तुम्ही बघू शकता, तर थोडंसं त्यामध्ये पाणी घालून फक्त त्याला हे आपण असं खंगाळून ह्यामध्ये टाकायचे किंवा विसळून टाकायचे। आता बस, ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे। एवढा खमंग वास सुटला होता घरामध्ये या फोडणीचा विचारूच नका। आता पहिलं तर आपण थोडंसं डाळीमध्ये मीठ घातलं आहे, आता परत ह्यामध्ये मी बारक्या चमच्याने 2 चमचे मीठ टाकते आहे, म्हणजे टोटल 2.5 चमचे एवढं मीठ भाजीमध्ये गेलं आहे। तर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही मीठ ह्यामध्ये कमी जास्त करू शकता। आता मस्तपैकी ह्याला उकळी फुटती आहे, तर आता ह्यामध्ये हिरवा कच्चा कोथिंबीर घालूया। कोथिंबीरशिवाय कुठल्याच मसाल्याच्या भाजीला चव येत नाही, त्यामुळे कोथिंबीर भरभरून घालायची आहे। जर घरात भाजीला काहीच नसेल तर माणसं आवडीने कुठली भाजी खातील तर ही भाजी, त्यामुळे एक वेळा ही भाजी नक्की ट्राय करा। आणि आता बघू शकता मस्तपैकी आपल्या भाजीचं असं थिक असं टेक्स्चर झालेलं आहे, आणि बघू शकता मस्तपैकी उकळी फुटल्यानंतर त्याचा कलर बघा, खिडकीतनं जास्त उजेड आल्यामुळे तुम्हाला ह्याचा कलर दिसत नाही, पण ह्याचा असं डार्क ब्राऊन कलर झाला होता आपल्या डाळीचा मसाल्यामुळे। आता डाळ शिजते, कमी गॅस केला आहे मी, तोपर्यंत आपण मस्तपैकी इथं बाजरीचं पीठ घेतलं आहे, असं मस्त मळून घ्यायचं आहे। पण मळण्याआधी थोडंसं मी त्यामध्ये मीठ घातलं आहे, आधी पण थोडंसं मीठ होतं। आणि बघू शकता आता मस्तपैकी असं आपल्याला ह्याचा उंडा मळून घ्यायचा आहे, आणि असं मळून घेतलं तर आपली भाकरी ना व्यवस्थित येते। जास्त मळून घेतलं, जेवढं मळणार तेवढी आपली भाकरी भारी येईल। त्यासाठी मस्तपैकी न कंजूसपणा करता मळायचं आहे, असं सगळीकडचं पीठ मस्तपैकी क्लीन करून घ्यायचं आहे ताट। आणि आता ह्याच्या मी 2 भाकरी बनवते, कारण पातळ भाकरी बनवायची, जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही आहे। आणि आता बघू शकता मस्तपैकी थोडंसं पाणी लावायचं आहे, याला हातावर थोडासा असा शेप लावून घ्यायचा आहे। थोडासा कॅमेरा माझा खाली आला होता त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही, मी तसं हातावर बनवते ते। आता झालं, आपल्याला मस्तपैकी ताटात पीठ घ्यायचे आणि थपाथपा मस्तपैकी अशी भाकरी थापून घ्यायची, पातळ सडक एकदम। ह्या बाजरीच्या भाकरीचा शेकताना खूप खमंग वास येतो बरं का। आता जे खातील त्यांना तर माहितीच आहे, फक्त ही बाजरीची भाकरी ना खमंग भाजल्या गेली पाहिजे। खमंग नाही भाजली तर मग ती खायला पण चांगली लागत नाही आणि त्याचा वासही पाहिजे तसा येत नाही खमंग असा। पातळ बघू शकता पूर्ण ताट भरून मी जेवढी पातळ होईल ना तेवढी माझ्याकडनं भाकरी थापली, बघू शकता तुम्ही हातात पकडतानाच चपातीसारखी भाकरी झाली आपली। मस्तपैकी ह्याला आता पाणी लावून घ्यायचं आहे आणि खमंग भाजून घ्यायचे। कधीच भाकरी गॅसवर भाजू नका,
ते तर शरीरासाठी तेवढं चांगलं नसतं, एखाद्या दिवशी नाईलाज असलं तर ठीक आहे, पण गॅसवर भाजलेली जी भाकरी, तव्यावरच भाजलेली भाकरी खमंगसुद्धा होते आणि खायला पण छान लागते. तर बघू शकता आपली चपातीसारखी पातळ भाकरी इथं तयार आहे. आता भाकरी तर तयार झाल्यात. आता आपण काय करूया, मस्तपैकी इथे ताट तयार करूया. भाकरी मस्तपैकी एक भाकर तशी ठेवली, एक भाकर मोडून ठेवली, सोबत लिंबू घेतलं, कांदासुद्धा घेतला आणि सगळ्यात शेवटी आपली जी डाळ आहे ना तर ती वाढली आहे ताटात जेवायला. कलर टेक्स्चर बघा किती छान आलं आहे. आणि खरोखर एक वेळा तुम्ही ही डाळ बनवून बघितली ना तर मग तुम्हाला कळेल की ह्याची टेस्ट किती भारी होते ते. तर मी जे मसाले घातलेत ना त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार रेग्युलर जे मसाले वापरताना ते मसाले वापरू शकता. मीच वापरले हे मसाले, तुम्ही वापरले पाहिजे असं काही नाही, पण वाटणात जे मी वाटण वापरलं ना तर तुम्ही तेच सेम वापरलं ना तर तुमची डाळ एकदम भारी होणार आहे. तर आता मी एक घास खाऊन बघितला, असली भारी झाली होती, खूप कडक झाली. त्यासोबत मस्तपैकी लिंबू पिळून घेणार आहे आता मी, आणि त्यासोबत कांदा पण आहे आणि एकदम टेस्ट जबरदस्त झाली होती आपल्या या भाजीची. तर तुम्ही कधी ट्राय करताय, मग आता थंडी चालू झाली तर एक वेळा नक्की ट्राय करून बघा, तुमची मेहनत वायाला जाणार नाही. सर्वांना ही भाजी घरात आवडेल. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय.